महाळुंग गावातील जागृत यमाई देवीच्या मंदिरात आपण आता उपस्थित आहोत आणि इथे देवीची गुटी उचलण्याचा एक वेगळी परंपरा आहे, ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। माऊली, ही काय परंपरा आहे? ही परंपरा म्हणजे देवाची आहे। हे देवाची प्रत्येक ठिकाणी अशी गुटी असते आणि पहिलं कसं होतं की खेडेगावामध्ये तालमी नव्हत्या कोणाला, म्हणजे असं व्यायाम करायला कुठं जायला हे नव्हतं। तर हे काय व्हायचं, गोटी आपली गावामध्ये जे मुलं होती ते कसरत करून आपल्या ते गोटीची कसरत करायची, म्हणजे मेहनत करून सगळी। तर त्यासाठी प्रत्येक देवांच्या ठिकाणी हे गोटी आहे। आज आता ती परंपरा म्हणूनच म्हणजे जुने जे पूर्वजनांचं जे आहे ते पूर्वीपासून आलेले आहे। हो, पूर्वीपासून आलेले पूर्वीपासूनची ही परंपरा आहे। या माऊलींनी आता ती गुटी उचलली, काय काय अनुभव सांगशील दादा? मी पहिले 3 ते 4 वर्षापूर्वी उचलली होती, पण आता म्हणलं ट्राय करून बघू उचलते का, पण उचलली। हो माऊली, काय तुम्ही ही गुटी घेऊन पूर्ण एक प्रदक्षिणा देखील मारली आहे मंदिराला, तर काय सांगाल, काय अनुभव? काय अनुभव म्हणजे याचं कसं आहे, गोटी उचलताना व्यवस्थितपणे धरली तर पाहिजे आणि दुसरी गोष्ट की ताकदीचा गर्व नाही आला पाहिजे की मी उचलू शकतो, असं ताकदीचा गर्व बी आला नाही पाहिजे। त्या देवीच्या भक्तीनं ऑटोमॅटिक जांबाबाईचं नाव घेतल्यानंतर उचलली जाते गोटी। त्यामुळे काय म्हणजे असं वाटत नाही की फक्त भक्ती पाहिजे, उचलू शकते। पूर्ण नाव जाणून घ्या। राजेंद्र महादेव शिनगारे, राहणार लाखेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। तर अतिशय सुंदर असा संदेश इथे या माऊलींनी दिलाय की ताकदीचा गर्व नसला पाहिजे। देवीच्या समोर, देवाच्या समोर सगळी जी ताकद आहे ती आपली एक भक्तीमध्ये ती विलीन होते आणि भक्तीमध्येच माणसाने राहिलं पाहिजे, गर्व नसला पाहिजे। तर अशी ही आगळीवेगळी परंपरा खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, महाळुंग।